महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय समोर आला आहे. राज्यात वाढत्या लव जिहाद आणि जबरदस्तीच्या धर्मांतराच्या घटनांचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटना गेल्या काही दिवसापासून आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेत धर्मांतर विरोधी कायद्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 या नावाने हा नवीन कायदा आणण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. या प्रस्तावानुसार आता जबरदस्तीनं फसवणूक करून किंवा आमिष दाखवून धर्मांतर केल्यास संबंधित व्यक्तीला कडक शिक्षा होणार आहे. प्रस्ताववादी कायद्यानुसार अशा प्रकारच्या जबरदस्तीच्या धर्मांतरासाठी 7 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि 5 लाख रुपयापर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे अशा प्रकारे लोकांना धर्म बदलण्यासाठी भाग पाडणाऱ्यांना मोठा दणका बसणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. या कायद्यामधील सर्वात महत्त्वाची तरतूद म्हणजे धर्म बदलण्यापूर्वी प्रशासनाला माहिती देणं अनिवार्य करण्यात येणार आहे. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 नुसार एखादा व्यक्तीला धर्म बदलायचा असल्यास त्याने किमान 60 दिवस आधी प्रशासनाला त्याची माहिती द्यावी लागणार आहे. संबंधित व्यक्तीला यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. प्रशासनाकडे आणि किंवा संबंधित अधिकाऱ्याकडे अर्ज करून धर्म बदलण्यामागील कारणे देखील स्पष्टपणे नमूद करावे लागतील. तसंच धर्मांतराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 25 दिवसाच्या आत त्याची नोंद राज्य सरकारकडे करणे देखील बंधनकारक असणार आहे. जर अर्ज विहित नमुन्यात नसेल किंवा संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली नसेल, तर अशा धर्मांतराला परवानगी दिली जाणार नाही. तसंच तपासादरम्यान जर संबंधित व्यक्तीवर दबाव टाकला गेला, आमिष दाखवले गेलं किंवा फसवणूक झाली आहे असं दिसून आलं, तर प्रशासनाला ते धर्मांतरण थांबवण्याचा अधिकार असणार आहे. दरम्यान मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर आता पुढील टप्पा म्हणजे या प्रस्तावाचे कायद्यात रूपांतर होणे आणि यासाठी महाराष्ट्र धर्मांतर स्वातंत्र्य अधिनियम 2026 हा प्रस्ताव सध्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे. दोन्ही सभागृहांनी हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर हे विधिविधायक अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाईल. राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतरच हा कायदा अधिकृतपणे राज्यात लागू होणार आहे. यापूर्वी देशातील काही राज्यांमध्ये अशा प्रकारचे धर्मांतरण विरोधी कायदे आधीच लागू करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि राजस्थान या राज्यामध्ये लव्ह जिहाद आणि जबरदस्तीच्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी अशा प्रकारचे कायदे अस्तित्वात आहेत. त्या कायद्याचा अभ्यास करूनच महाराष्ट्रात हा नवीन कायदा आणण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच राज्यात धर्मांतरण विरोधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच राज्यात धर्मांतरण विरोधी कायदा आणण्याचं आश्वासन दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने एक उच्चस्तरीय अधिकारी समिती स्थापन केली होती. या समितीने इतर राज्यामधील धर्मांतरण विरोधी कायद्याचा सखोल अभ्यास केला आणि त्यानंतर या कायद्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. गेल्या काही दिवसापासून भाजपचे अनेक आमदार देखील हा कायदा आणण्याची मागणी करत होते. सरकारचे मते हा कायदा लागू झाल्यानंतर लव जिहाद जबरदस्तीच्या धर्मांतराच्या घटनांना आळा बसेल. जर कोणीतरी दबाव टाकून फसवणूक करून किंवा आमिष दाखवून धर्म बदलण्यास भाग पडले तर अशा व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल असा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. एकूणच पाहता महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 हा कायदा राज्याच्या राजकारणात आणि सामाजिक वातावरणात मोठा चर्चेचा विषय बनला आहे. आता हा प्रस्ताव अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडल्यानंतर विरोधी पक्ष यावर काय भूमिका घेतात, तसंच दोन्ही सभागृहामध्ये यावर किती चर्चा होते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. तर या नवीन कायद्याबद्दल आपलं काही मत असेल तर ते होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.